लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राईम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। नमस्कार, मी अभय वारुळे। तुम्ही पाहतात शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। आज आपण आहोत साकोर या गावामध्ये। या गावातल्या असणाऱ्या तमाम नागरिकांची आपल्याला भूमिका जाणून घ्यायची आहे। नेमकी खासदारांबद्दलची काय, त्यांच्या मनातला खासदार नेमका कसा असावा किंवा त्यांनी कितपत या गावातले असणारे प्रश्न सोडवलेत हे आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर या गावामध्ये असणारे ग्रामस्थ असतील, त्या ग्रामस्थांची वेगवेगळी भूमिका असेल, कुणाची पक्षाची असेल तर कुणाची व्यक्तीची असेल, कुणाची असणाऱ्या कामांची असेल किंवा त्यांच्यापर्यंत असणाऱ्या खासदारांचा आलेला अनुभव असेल किंवा जे विरोधक उभे त्या विरोधकांचा असणारा अनुभव असेल, हे वेगवेगळे अनुभव आपल्याला या ठिकाणी पाहिजेत आणि या गावातल्या प्रत्येकाची बाजू जी आपल्याला जाणून घ्यायची आहे। आपला असणारा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोच्या माध्यमातून। तर जाऊयात थेट प्रत्येक ग्रामस्थांकडे आणि पाहूयात त्यांच्या मनातला खासदार नेमका कसा असावा। नमस्ते। नमस्ते। काय नाव तुमचं? अंकुश साळवे। कुठे राहता? साकोरी। आताची लोकसभेची निवडणूक आहे, दोन उमेदवार आपल्या पुढे आहेत, एक शिवाजी आढळराव पाटील आणि दुसरे डॉक्टर अमोल कोल्हे। काय वाटतं तुम्हाला? म्हणजे दोन उमेदवारांबद्दल कसं वाटतं व्यक्ती म्हणून? अमोल कोल्हे चांगले आहेत, एज्युकेटेड आहे, क्वालिफाईड आहेत, हो, आणि नवीन चेहरा आहे, थोडंसं लोकांना विचार केला पाहिजे अशी माझी भूमिका आहे। बाकी काय नाही, व्यक्ती म्हणून आहेतच तुम्हाला वाटतं, पण त्यांच्या हे जे करिअर आहे किंवा त्यांचे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रासंदर्भात काय काय माहिती आहे तुम्हाला? क्षेत्र एकंदरीत आपलं ते मालिका वगैरे त्यांची संभाजीराजांची वगैरे चांगली प्रॉब्लेम मालिका आहेत। बाकी त्यांचं ते वैद्यकीय क्षेत्रात म्हणलं तर ते अजून काही ते उतरलेले नाहीत एवढे। बाकी मालिकेत ते चांगले लोकप्रिय आहेत। आढळराव पाटील यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, दादांचं काम पहिल्या टर्मला जे होतं ते चांगलं होतं, नंतर काय झालं त्यांच्या त्या कामाच्या व्यापामुळं काय झालं, पण ते माणसापर्यंत पोहोचलेलं नाही, म्हणजे जे विकास कामं व्हायला पाहिजे ते झालं नाही असं आहे। आता ह्या काळामध्ये शेतकरी समाधानी आहेत का नाही? बिलकुल नाही, बिलकुल नाही। शेतकरी समाधानी होण्यासाठी भविष्यामध्ये आपल्या इथे या ठिकाणाहून कोणते कोणते शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले पाहिजे भविष्यातल्या खासदारांनी? मुळात जे शेतमालाच्या आधार किमती त्या वाढवल्या पाहिजेत आणि जे उत्पादन खर्च जो येतो शेती तो कमी करायला पाहिजे, शासनाचे मेन कामं पाहिजे। दादा नमस्ते। नमस्कार। काय नाव तुमचं? दत्ता सरोदे। काय वाटतं लोकसभेबद्दल? लोकसभेबद्दल काय वाटायचं? एक मतदारात म्हणून तुमच्या मनात लोकसभेबद्दल काय भावना आहे? अमोल कोल्हे। हो, का बरं? कारण आढळरावने काहीच केलेलं नाही। आम्ही जांबोद गावचं, मी सरदवाडी गावात खडी टाकली होती पहिल्यांदा सभामंडप। निवडणूक आल्याच्या नंतरच येतात ती, आल्याच्या नंतर याचं उद्घाटन करायचं, त्याचं उद्घाटन करायचं, एकदा निवडून आल्याच्या नंतर काहीच तपास करायचा नाही, असं त्यांचं हे। शेतकऱ्यांसाठी काही योजना आणलेल्या आहेत, त्या योजनेबद्दल काय काय वाटतं तुम्हाला? योजनेबद्दल आता काय वाटायचं, त्याच्यात काही योजनाच फेल आहेत टोटल। तुम्हाला त्यातला लाभ झालाय? नाही। 6,000चे काय प्रकार होतं, त्यामध्ये 2,000 खात्यावर जमा होणार होते? काहीच नाही। हो, झाले तर बिलकुल नाही, बिलकुल नाही। निवड 5 वर्ष सर मध्येच गेले लोकांचे, शेतकऱ्यांचे हे काढा ते काढा, काय नाही, फार फेल काम आहे। निर्णय चुकलेले मुळे शेतकऱ्यांचे असं टोटल शेतकरी आळशी झाला यांच्या। भविष्यात नरेंद्र मोदी पंतप्रधान हवेत की राहुल गांधी? राहुल गांधीच पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? राहुल गांधीच पाहिजे। काय वाटतं तुम्हाला लोकसभेबद्दल? लोकसभेबद्दल काय वाटतं ह्याच्यापेक्षा आहे ना, परिवर्तन ही काळाची गरज आहे सध्या। गेली 15 वर्ष 3 पंचवार्षिक दादांना मतदान, लोकांचा जनहिताबद्दलचा दादा चांगलेच आहे, दादा वाईट असं नाही काही, पण आता परिवर्तन गरज आहे। पहिल्या पंचवार्षिकला दादांनी कामं केली, नंतरच्या 10 वार्षिकला दादांनी कामं केली नाही। मग आता परत नवीन माणूस, नवीन मत, नवीन घटना, डॉक्टर अमोल कोल्हे। तर आम्हाला असं वाटतं त्यांना एक संधी द्यायला काही हरकत नाही आहे। डॉक्टर अमोल कोल्हेला एक संधी हवी आहे आणि परिवर्तन ही काळाची 100% गरज आहे। आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दादांनी कामं केलीत, पण पहिल्या पंचवार्षिकलाच केली, तर नंतर दादांची कामं आपल्याला पाहायला भेटत नाहीत आणि लोकांना दादांमध्ये जे भेटीगाठी वगैरे असतात, 10 वर्षात दादा कुणालाही भेटले नाही आपल्या परिसरामध्ये किंवा शिरूर लोकसभा मतदारमध्ये। परिवर्तन पाहिजे थोडंसं। तुम्हाला माहिती आहे का कोण उमेदवार आहेत? अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील। त्या दोन उमेदवारांबद्दल काय वाटतं तुम्हाला? अमोल कोल्हे येणार 100%। नमस्कार म्हटलं, काय नाव तुमचं?
माझं ठमासाळी. बाबा नमस्कार. काय नाव तुमचं? चालू बसन कुठे राहता? निघू गावात. गावात. आताची कोणती निवडणूक आहे माहिती आहे? खासदारकी निवडणूक आहे. कोण उमेदवार आहे माहिती आहे का? आहे 2 उमेदवार आहेत ना. कोण? आढळराव पाटील आणि कोल्हे साहेब. काय वाटतं दोघांबद्दल? व्यक्ती म्हणून काय वाटतं? नाही एवढं नाही सांगते. मग आताचं कोणाचं पारडं जड आहे सध्या आता? पाहिलं आता जर आमच्या गावात पाहिजे मग कोल्हे साहेबांचं जडे. अमोल कोल्हेंचं. कसं इकडे काय? सगळं इकडे गटीन राष्ट्रवादी असल्यामुळं. सरपंच आहे आमचं. तो कोण? राष्ट्रवादी सरपंच आहे. राष्ट्रवादी सरपंच. काय नाव त्यांचं? साळे पांडुरंग. मग आता गाव सगळं राष्ट्रवादीला? नाही एवढं नाही सांगते. नाही सांग. बाबा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? पांडुरंग बालरा. काय वाटतं लोकसभेबद्दल? लोकसभेबद्दल आता होणारच आहे ते. आता कोणतरी पाडणारच आहे, कोणतरी येणारच आहे. पण 2 उमेदवार आहेत आता, शिवाजी आढळराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे. ह्या 2 उमेदवारांबद्दल काय वाटतं तुम्हाला? आता बघितलं ना, आता आढळरावाचंच पाडणं जड आहे ना. कसं काय? कसं काय म्हणजे आता त्यांनी इथून मागे केलेले काम बिम. काय काय कामं केले त्यांनी? कामं नाही पण आता बरेच दिवस तेच खासदार आहेत ना. आता अमोल कोल्हे आहे नवीन आलेले आहेत. मग आता काय त्याच्यातून काय तर कोणची हार जीत होती काय सांगता येत नाही. एकंदरीत जर विचार केला आताची लोकसभा, ह्या लोकसभेच्या निवडणुकीत कोणते मुद्दे असतील महत्त्वाचे त्याच्यावर निवडणूक लढवली जाईल? ते आता एवढे काय मुद्दे आपल्याला सांगता येत. तुमच्या गावामध्ये कोणती कामं आहेत जी झालीत खासदारांच्या मार्फत? खासदाराच्या बाबतीत कोणच कामच नाही झाली या 5 वर्षात. तुम्ही खुश आहात का नाराज आहात? आम्ही नाराजच आहे. मग आता कुणाला मतदान करणार? तर बघू वेळेला ते येईन त्या वेळेला करू वेळेला. काय नाव तुमचं? मनोहर विश्वासराव. काय वाटतं लोकसभेबद्दल? लोकसभेबद्दल काय वाटायचे? शेतकरी नाराज आहे. लोकांनी कांदे फेकू दिले. आमदार 5 वर्ष झाले इथे गाव गाव कुठे ती त्याला माहीत नाही. खासदार काय माहिती त्याला काय केलं त्यांनी गावासाठी? काय वाटणार निवडणुकीबद्दल? जर आपल्या शेतकऱ्याचा वालीच कोणी नाही तर ते काय फायदा त्याचा? कुणाचं पारडं जड यावर्षी? पारडं कोणाचं जड नाही. आम्हाला तर कुणी पारड्याचं काय करायचं? आम्हाला आमच्या सुविधा कोणी पुरत नाही किंवा आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही. मग काय पारड्याचं करायची? कोणी असू द्या, खासदार असू द्या नाही तर कोणी असू द्या, ज्याने आपली काही सुविधा केली नाही त्याचा काय फायदा? तुम्ही नाराज आहात? नाराजच आहे ना. डॉक्टर अमोल कोल्हे की शिवाजी आढळराव पाटील? आम्हाला ते गरजच नाही. आम्ही त्याचं सांगत नाही. आम्हाला शेतकऱ्याला जो फायदा व्हायला पाहिजे तो नाही व्हायला. काय फायदा काय त्याचा? कुणीही असलं तरी आम्हाला त्याचा उपयोगच नाही ना. यावर्षी मतदान करणार का नाही? नाही मतदान करू आम्ही, पण ते त्यावेळेला ठरवू काय करायचं कुणाला करायचं ते. मतदान नाही करणार. मतदान करणं हा आमचा हक्कच आहे, ते तर केलंच पाहिजे. नमस्ते. काय नाव तुमचं? बनशी उघडे. कुठे जाता? साकोली. काय वाटतं लोकसभेबद्दल तुम्हाला? काय वाटायचं आता ह्या वयात आम्हाला काय वाटणार आहे? काहीतरी असेल ना का तुमच्यासाठी काही योजना, ज्येष्ठांसाठी काही योजना, आत्ताचे खासदार असतील किंवा येणारे भविष्यातले खासदार त्यांच्या काही अपेक्षा असतील ना तुमच्या? काय सांगते ते तसं काहीच नाही. आता 2 उमेदवार आहे माहिती का लोकसभेला? हां. कोण आहेत? आढळराव पाटील हे काय ध्यानात नाही बसत एवढं. हे डॉक्टर अमोल कोल्हे. मग काय वाटतं दोघांबद्दल व्यक्तिगत? ते वाटतं बा आता यावं अमोल कोल्हे यावं असा अंदाजा वाटतो. का बरं? काय तर त्यांनी कांद्याला बाजार नाही दिले, आमच्या शेतीच्या मालाचं नुकसान केलेले आहे बाकी काय. मग त्यामुळं काय आता एवढंच वाटतं. काय नाव तुमचं? माझं नाव मधुकर बुट्टे. पेपरमध्ये कोणती हेडलाईन आहे आज? हे बघा ना, पहिल्या टप्प्यात 66% मतदान झालं का? हां काल झालं ना. कोणते राज्य येते? आता काय पूर्ण वाचलीच नाही बातमी अजून मी, पण आपल्या मराठवाड्यात विदर्भात झाले. पण मला एक सांगा की आता जी लोकसभेची निवडणूक येते शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये, यामध्ये एका बाजूला शिवाजी आढळराव पाटील, एका बाजूला डॉक्टर अमोल कोल्हे. कुणाचं पारडं जड आहे यावर्षी? तर पारडं नाही सांगता येत मग कुणाचं पारडं जड आहे, पण आम्हाला तर वाटतं अमोल कोल्हे निवडून यावं. का बरं अमोल कोल्हे का? राष्ट्रवादी म्हणजे शेतकऱ्यांसाठी त्यांची तळमळ आहे, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करतील ते असं वाटते. बाकी काय भूमिका असेल ना काय राष्ट्रवादी शेतकऱ्यांसाठी वेगळ्या गोष्टी केल्या? कसं आता हा ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागाची अपेक्षा काय असते का शेतकऱ्यांसाठी काहीतरी झालं पाहिजे. त्याच्यामुळं पवार साहेबांसारखा माणूस जर आला वर सत्तेमध्ये तर काहीतरी करू शकतात ते शेतकऱ्यांसाठी.
ज्यावेळेस नरेंद्र मोदींचं सरकार होतं भाजप आणि युतीचं सरकार असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काढलेल्या काही योजना होत्या, त्या योजना कितपत फोल ठरल्या किंवा खऱ्या ठरल्या किंवा काय शेतकऱ्यांबद्दलची धोरणं कोणती बरोबर होती? योजना तर काही गावापर्यंत आलेच नाही, ग्रामीण भागापर्यंत आलेच नाही. काही शेतकरी कर्ज माफ झालं ते काही आले नाही. आता ते काय सन्मान 6,000 पंतप्रधान योजनेसाठी आहे, त्याचे काय अजून कुठं काही जमा झालेलं नाही. त्याच्यामुळं काय अजून तशा योजना काय आलेल्या नाही. मग काय वाटतं आता ह्या लोकसभेला नेमकी किंवा देशामध्ये नरेंद्र मोदी की राहुल गांधी? नाही, मी देशाबद्दल नाही बोलणार, पण आपल्या राज्यापुरतं बोलत असतं राष्ट्रवादीचं सरकार यावं असं वाटतं, राष्ट्रवादी काँग्रेस. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? हरिदास गंगाधर भालेराव. काय करता व्यवसाय? नाव किती जातं. काय वाटतं आता ती व्यवसायाची मंदी तेजी नाही, आता पार काय लोकांना कांद्याने पार रडवले, पैसा नाही लोकांजवळ, काय नाही. आम्ही असं बसू नये बघा, दुपार सकाळ संध्याकाळ कामाला, काय माणसांजवळ पैसाच नाही तर काय. कांद्याचे पार हाल झाले लोकांचे, त्याच्यामुळं काय लोक पार हैराण झालेले आहे पैशाला. आता शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये काय चित्र पाहायला मिळेल आपल्याला भविष्यात? आता हे बघा, आपल्याला यातल्या राजकारणामध्ये जास्तीत रस नाही, पण सरासरी असं वाटतं की निदान, कारण शिरूरमध्ये ना 15 वर्ष झालेत, एकच पक्ष आहे, त्याने काय काम होत नाही, त्यामुळे बदल व्हावा ह्या वेळेला. तुमचं मत? हां, बदल होणारच. तुमचं मत काय? शिवाजी आढळराव पाटील की डॉक्टर अमोल कोल्हे? अमोल कोल्हे, 100% अमोल कोल्हे. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? सतीश तारू. आता लोकसभेमधील 2 उमेदवार आहेत, शिवाजी आढळराव पाटील हे, डॉक्टर अमोल कोल्हे आहेत. या दोघांबद्दल काय वाटतं तुम्हाला? दोघांबद्दल काय, आता नेहमी आपले जे आहे ते आहेच, परिचय जास्त करून खासदार साहेब आहे ते ना, ते आता सध्या 3 पंचवार्षिकला निवडून येतातच, त्यानुसार आता त्यांचा थोडासा परिचय आहे, त्यानुसार आता थोडं मतदान होऊ शकतं. अमोल कोल्हेबद्दल काय वाटतं? अमोल कोल्हे काय, आता मी स्वतः त्या मालिकाच बघत नाही, त्यामुळे मला नाही माहिती. का बरं मालिका नाही, का नाही पाहत? मग आम्ही त्या मालिका म्हणजे थोडी टीव्हीच नाही आमच्याकडं. नाही म्हणून बाकीची माहिती असेल ना मालिका सोडून अमोल कोल्हेबद्दल? नाही, एवढी जादा माहिती नाही. नमस्कार. नमस्कार. काय वाटतं लोकसभेबद्दल? लोकसभेबद्दल विशेष काय असं वाटत नाही. उमेदवार काही खास नाही तेवढे. दोन्ही पण उमेदवार खास नाही. तुम्हाला उमेदवार कोण हवं होतं? उमेदवार खास नाही, कसं माहिती का, इथं शेतकरी लोक सगळे, आणि शेतकरी लोकांच्या मालाला वगैरे भाव दिले तर पोटलं म्हणजे चांगल्या अशासाठी उमेदवार चांगले पाहिजे, शेतकरी असावा किंवा त्याला शेतीबद्दल जाणं असावी. काय झाले, अमोल कोल्हे ऍक्टर आहे आणि शिवाजीराव हे एक बिझनेसमॅन आहे, त्यामुळे त्यांना शेतकरी मतलब नाही. अलग लक्षात. काय नाव तुमचं? अनिल शिंदे. काय वाटतं लोकसभेबद्दल? काय रे वाटतं. का बरं? आता पहिल्या संपर्क बाकी काय नाही. आणि अमोल बाकी काय. नमस्कार म्हटलं. नमस्कार. काय नाव तुमचं? देवराम गणपत साने. काय वाटतं ही लोकसभेची जी निवडणूक आहे त्यामध्ये जे 2 उमेदवार दिले त्या 2 उमेदवारांबद्दल काय वाटतं तुम्हाला? उमेदवार दोन्ही भारी आहे ना, आता टचलच आहे दोघांची बी. साधारणतः कुणाचं तरी थोडं पारडं तरी जड असेल. पारडं आता काय सारखे आमच्या गावात कसं आहे, 2 जागी 2 मेंबर, काही शिवसेनेवाले, काही भाजपवाले, काही काँग्रेसवाले, असे चौकडून त्यातल्यात बुवा ज्याचं प्रारब्धावच आहे नाही, प्रारब्धच आहे. कुठलंही पद मिळायचं प्रारब्धाशिवाय नाही. आता त्याच्यामध्ये दोन्ही पार्ट्या अशा आहे की एकदम आढळराव बी आणि आपले कोल्हे साहेब बी दोन्ही टसलमध्ये, पण लोकांचं मत बुवा या नवीन व्हावा असं. आणि ज्याला तालुक्याचा स्वाभिमान असतो ना, त्या दृष्टीने आता एक तालुक्याचं नाही, साऱ्या तालुक्यांचं आहे ना, त्याच्यामुळं अंदाज काय सांगते आता काय. मला एक सांगा की आत्ताची निवडणूक आहे, तुम्ही जे मागील तुमच्या काळामध्ये लोकसभेला कधी मतदान केलं होतं? त्यावेळेस पहिले खासदार कोण होते तुम्ही ज्यांना मतदान केलं होतं त्यावेळेस? मागच्या वेळेला त्या अगोदर तुम्ही तुमच्या आयुष्यातलं पहिलं मतदान जेव्हा केलं होतं तेव्हा? पहिले आपले ते हे होते ना खासदार, आपले फार पूर्वीचे खासदार म्हणजे
नाही हे होते शेरकर झालं ना, शेरकरच होते सुरुवातीला, शेरकरच झाले होते आपले. त्यांची जी कार्यप्रणाली होती, जे काम करण्याची जी पद्धत होती, ती पद्धत आणि आत्ताची पद्धत काय फरक आहे का? आता आताच्या पद्धतीवर कसं आहे, लोकांचं शेतकऱ्यांचं म्हणजे कसं आहे बुवा, चांगला भाव मिळावा, चांगला यावा अशा दृष्टीने बुवा आता जे तर सगळे शेतकरी अडचणीत आहे. गेल्या वर्षी कांदे असे त्याला आमच्या गावातले 3-3 हजार रुपये खर्च करून नदीला नेऊन टाकले. त्यामुळं शेतकरी फार वाईट टाकले ना असं. त्यामुळं असा अंदाज वाटतो की काय याकडे बदल होऊ शकन किंवा होऊ शकणार नाही असं आहे ना. कांद्याचं प्रकरण ह्या लोकसभेला मला वाटते जास्त गंभीर असेल. हा जास्तीचे झाले, जास्त काय आलाच भाऊ नाही हो. भाज्या करायच्या आणि उपटून फेकून द्यायच्या. जबाबदार कोण आहे? जबाबदार आता जे सरकार आहे तेच जबाबदार होतं ना त्याला. त्यांनी काय करायला पाहिजे होतं ज्यामुळे कांद्याला किंवा हे भाजीपाल्याला बाजार आला असता? काय करायला, शेतकरी म्हणजे आज इतका अडचणीत शेतकरी का कुठलेही पैसे होती नाही, काही माल करा पैसेच नाही. आता आम्ही भाजी केली हा काहीतरी परदेशी पाठवला असता किंवा याच्या आपल्या आपण कांदे पाठवतो इकडं व्यापाऱ्यांकडं, यांच्या उभी हे केलं तर व्यापाऱ्यांच्या मनावर आलं ना, ते सगळं मोकळा असल्यामुळं नाही भाव चढून द्यायचे तर नाही चढले गेले. नाराज आहे आता सध्या तर नाराजच शेतकरी. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? लक्ष्मण सावळेराम साळवे. काय वाटतं लोकसभेबद्दल? लोकसभेबद्दल कोल्हे साहेबच येतील असा अंदाज. का बरं कोल्हे साहेब का? काय तर ह्या सरकारने कांदे शेतकऱ्यांना फारच बुडवलेलं आहे ना. कांद्याच्या बाबतीत म्हणा, भाजीपाल्याच्या बाबतीत कुठल्याही मालाला बाजार भाव दिलेला नाही. आणि पाण्याच्या बाबतीत सुद्धा प्रत्येक ठिकाणी दुष्काळ आहे, सगळीकडे पाण्याची वणवण आहे, प्यायला पाणी नाही. आणि लोकांनी कांदे जे सरकारने अनुदान दिले कांद्याला, जे विकले त्यांना दिले, ज्यांचे आर्नीमध्ये कांदे त्यांना काय दिलं? त्यांचे कांदे नदीलाच फेकले गेले ना. त्यांना सरकारने काहीच दिले नाही. मग जर ते कांदे ना फेडतर खरेदी केले असते तर लोकांना दोन पैसे मिळाले असते. यांनी 2 रुपये अनुदान दिले, ते कोणाला दिले? ज्यांनी बाजार मार्केटमध्ये नेले त्यांना. आणि ज्यांचे कांदे आरणं चाळीत आहेत त्यांनी ते नदीलाच फेकलेले आहेत ना, त्यांना काहीच दिलं नाही. काय करायला लागेल? त्यासाठी काय करायचं, हे सरकारच बदललं पाहिजे ना. मग ते जर काय पाहत नाही आपल्याकडे तर मग बदलायला नको का? कोणाचं सरकार येऊ शकतं आणि कोणाचं सरकार यावं तुम्हाला वाटतं? आता सरकार काँग्रेसचंच यायला पाहिजे असं माझं मत आहे, स्वतःचं वैयक्तिक. तुम्हाला काय वाटतं? मला पण वाटतं सरकार यावं. हा राष्ट्रवादीचंच आहे. तुमचं मत कुणाला? अमोल कोल्हे. तुमचं? अमोल कोल्हे. आत्ताची जी लोकसभा आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला काय वाटतं की तुमचे जे समोर 2 उमेदवार दिलेले आहेत वेगवेगळ्या पक्षांनी, त्या 2 उमेदवारांबद्दल काय वाटतंय? 2 उमेदवारांबद्दल जर सांगायचं झालं तर गेले 15 वर्ष शिवाजीदादा आढळराव पाटील या विभागाचे खासदार आहेत. परंतु पहिल्या पंचवार्षिकमध्ये त्यांनी थोडाफार निधी दिला होता, परंतु ह्या गेल्या 10 वर्षामध्ये अजिबात निधी या गावाला किंवा या विभागाला दिलेला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ह्या पंचवार्षिकमध्ये त्यांनी जनसंपर्कसुद्धा ठेवलेला नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी महाराष्ट्र राज्य धनगर महासंघाचा एक पदाधिकारी आहे. आम्ही ज्यावेळेस बारामतीमध्ये उपोषणाला बसलो होतो तर हे खासदार साहेब म्हणून तिथं आले, मुख्यमंत्री उपस्थित होते. तर त्यांनी सांगितलं मागच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस की निवडणूक झाल्या 6 महिन्याच्या आतमध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळेल. थोडक्यात आढावा सांगायचं झाला तर या महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या 11.5 कोटी आहे, म्हणजे जवळपास 12 कोटी. त्याच्यामध्ये 1.25 कोटीच्या पुढं म्हणजे जवळपास 2 कोटी धनगर समाजाचे लोक आहेत. त्या फक्त धनगड हे अक्षर चुकल्यामुळं धनगर समाजाला वंचित राहावं लागलं याच्यामधून, आदिवासी समाजाच्या STच्या याच्याबंद. आणि ह्या माणसाने अजिबात म्हणजे लक्षच घातलेलं नाही. साधा मी स्वतः एका राज्याच्या कमिटीवर असताना साधं कॉन्टॅक्टसुद्धा नाही, फक्त तिथं व्यासपीठावर येऊन भाषण केलं. आम्ही 6 महिन्याच्या आत सगळ्या हे देऊ, म्हणजे समाजाबाबतीत नाही किंवा कोणाच्या सुखदुःखातही ह्या 5 वर्षामध्ये हे आलेलं नाही. या घटनेला किंवा या आरक्षणाबद्दल जबाबदार कोण याला? आत्ताचं सरकार आरक्षणाबद्दल सरकार जबाबदार आहे. फक्त बाय मिस्टेक अशी झाली, धनगरचं धनगड झालं. मनाची होती ही चूक ज्यावेळेस मागासवर्गीय आयोग तिथं नेमला होता त्या आयोगाकडून ती बाय मिस्टेक झालेली होती. तर ती चूक सुधारायला एवढी 35 वर्ष लागली. हा सगळा जो कार्यकाळ चालतो, ज्या आहे आरक्षणाच्या गोष्टी किंवा वेगवेगळ्या गोष्टी आहेत,
हा सगळा वेळ घेतात. एखादी रस्त्यावरती कोणती रेल्वे जर मंजूर झाली, विमानतळ असेल, बायपास असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतील, गाडाबंदी असेल, याला सगळा जो वेळ लागला जातो तो वेळ कितपत योग्य आहे? नाही, याला लोकप्रतिनिधी मी असे म्हणेल, म्हणजे एक पक्ष मतभेद बाजूला ठेवा, पण जो कुठल्याही पक्षाचा जो लोकप्रतिनिधी निवडून जातो त्या लोकप्रतिनिधीचं प्राधान्यानं काम असं असतं का कुठल्याही कामाचा पाठपुरावा करणं, त्याचे प्रस्ताव तयार करणं, ते प्रस्ताव विधिमंडळामध्ये सबमिट करणं, त्याचा तारांकित प्रश्न उपस्थित करणं, ते विधानसभा अध्यक्ष असेल, विधान परिषद अध्यक्ष असेल, लोकसभा अध्यक्ष असेल, राज्यसभा अध्यक्ष असतील, यांच्या मार्फत ती कार्यवाही करून तुम्ही पाठपुरावा करून ते मंजूर घेणं करून जेवढं लवकर घेता येईल ही जबाबदारी लोकप्रतिनिधीची असते. जेवढा लोकप्रतिनिधी जागृत तेवढं काम पटकन होतं. आता मी थोडक्यात उपाय सांगायचं म्हणलं, सगळा देश काय म्हणतो बारामतीचा विकास का झाला? अजितदादा असतील, आदरणीय पवारसाहेब असतील, ही तत्पर आहे. म्हणजे हे जबाबदार लोकप्रतिनिधी हे पाठपुरावा करतात, 22-22, 18-18 तास हे काम करतात आणि समाजाचे कामं मार्गी लावतात. म्हणजे हे जे काम डिले होतं ना, तुमच्या प्रश्नाचं उत्तर, याला सर्वस्वी जबाबदार लोकप्रतिनिधी. आपल्याकडं ह्या पंचवार्षिकला जे असतील आमदार शरददादा सोनवणे हे पंचवार्षिक हे असतील, पण इथून मागे काही वर्ष राष्ट्रवादीचे असणारे आमदार होते. मग त्या काळामध्ये आपल्या तालुक्याचा विकास झालाय की ह्या काळातला विकास झालाय, नेमकी त्याबद्दलचं काय सांगाल? नाही, विकास झालाय ना. पाठीमागच्या आदरणीय बेनके साहेब 84 सालापासून 2 वर्ष आमदार होते. त्याच्यानंतर पुढली 2 वर्ष 2 पंचवार्षिक ते होते आणि 2 पंचवार्षिक बाळासाहेब दांगट होते. पुन्हा बेनके साहेब आले. तर साधं एकच उदाहरण सांगतो तुम्हाला मी. आपल्या कोकणी प्रकल्पाचं सगळ्यांना माहिती आहे, हा भाग जो सुजलाम सोपलाम झाला आहे हा आदरणीय पवार साहेबांच्या पाठपुराव्यामुळे झाला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, शिवनेरीचा जो विकास झाला, आदरणीय वल्लभ शेठ बेनके हे शिवनेरी विकासचे प्रदेशसिद्ध आपले जुन्नर तालुक्याचे आमदार हे प्रदेशसिद्ध अध्यक्ष असतात. म्हणजे संपूर्ण शिवजयंती सोहळा असेल, शिवस्मारकाचं काही निधी असेल आपल्या शिवनेरीवर, तर माझ्या माहितीप्रमाणे बेनके साहेबांनी जवळपास 650 कोटी रुपयाचा निधी आणला. ते आता जी तुम्ही 25 वर्षापूर्वीचा शिवनेरी किल्ला आठवा आणि आत्ताचा शिवनेरी किल्ला आठवा, म्हणजे हा जो बदल घडला आहे हा त्या जागृत लोकप्रतिनिधीचं एक ज्वलंत उदाहरण आहे. तो इथून आत्ता जे म्हणतात आमदार की आम्ही केले त्याबद्दल काय वाटतं? नाही, यांनी यांच्या पद्धतीने पाठपुरावा केला असेल. आमचं दुमत नाही, त्यांनी जे केले त्याला नाही म्हणायचं काय नाही, परंतु करायचं 1% आणि सांगायचं 100%, याला मिनिंग नाही. फसवं सरकार आहे का? अर्थातच. कसं काय उदाहरण तुमचं आठवण काय तुम्हाला माहिती? यांनी जे मला तुम्ही आहात, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही जनसेवक आहात, यांनी जी आश्वासनं दिली त्यातले किती टक्के किंवा किती आश्वासनं पूर्ण केली सांगा. असं काढाचा प्रश्न, पुन्हा नाशिक महामार्गाचा 6 पद्धतीचा, पुन्हा नाशिक रेल्वेचा काढा, दाऱ्या घाटाचा काढा, नगर कल्याण महामार्गाचा काढा. 15 वर्षापूर्वीचा शिवदादांचा अहवाल पहा का मी कोणत्या परिस्थितीमध्ये नगर कल्याण रेल्वे करणार, पुन्हा नाशिक करणार, 6 पद्धती करणार, पुन्हा नाशिक रेल्वे करणार, विमानतळ करणार. हे कशासाठी? आरक्षणाचा पण विषय होतो त्याच्यामध्ये. आरक्षणाचा सर्वात महत्त्वाचा विषय. आरक्षण किती वर्ष लढाई चालली तुमची? आमची लढाई कमीत कमी जवळपास 28 ते 30 वर्ष लढाई चाललेली. 28-30 वर्ष भाजपचं सरकार होतं का? सरकार नाही, भाजपचं आपलं 99ला भाजपचं सरकार होतं आणि अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा 1.5 वर्ष आणि नंतर 5 वर्ष. 99ला 95 ते 99 युतीचं सरकार होतं. त्याच्यानंतर परत आता हे सरकार आले, मग यांनी ते लाटायचं काम चाललंय पुढे. मध्यंतरी जे सरकार बदललं होतं त्या सरकारकडे मागणी केली होती का? पण त्यांनी असं कुठं आश्वासन दिलं ना त्या सरकारने का आम्ही ते करूच म्हणून? यांनी पर्टिक्युलरली सांगितलं की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये 6 महिन्यात ते करू. दॅट्स ऑल. त्यांनी केलेलं नाही म्हणून आरोप आहे त्यांच्यावर. फसवणूक केली, समाजाची फसवणूक केली. आम्ही असं आमचंच उदाहरण नका घेऊ. मराठी समाजाची लोकसंख्या 4 कोटी आहे. मराठी समाजाचं उदाहरण घ्या. मराठी समाजाला आरक्षण देऊ, आरक्षण लागू केलं, परत कोर्टात यांनीच कॅव्हेट दाखल केलं आणि कोर्टात सांगितलं की आज आम्ही देऊ शकत नाही. म्हणजे ही प्रत्येक समाजाची, आदिवासी समाजाबद्दल तेच केलं, लिंगायत समाजाबद्दल तेच केलं, मुस्लिम समाजाबद्दल तेच केलं, ब्राह्मण समाजाबद्दल तेच केलं. म्हणजे प्रत्येक समाजाला यांनी झुलवत ठेवले. आरक्षणाच्या मुद्द्यावरती राजकारण करणं किंवा आरक्षणाच्या मुद्द्यावरती एक आपली वोटर बँक तयार करणं हे या राजकारणात किंवा लोकशाहीमध्ये योग्य आहे का? अयोग्य आहे. नाही हे वाटतं का तुम्हाला? नाही ना, यांनी जी केलं, मला काय म्हणायचं, आम्ही ज्यावेळेस आंदोलन करतो, आंदोलन विशिष्ट मागणीसाठी करतो का नाही आपण, का आम्हाला आमची मागणी पूर्तता होण्यासाठी. मग आम्ही आंदोलन केल्यानंतर यांना जर करायचंच नाही तर यांनी आश्वासन द्यायचंच नाही ना. मग यांनी एक तर आश्वासन द्यायचं नाही आणि आश्वासन दिल्यानंतर ते आश्वासन पाळायचं. आदरणीय पवार साहेबांनी जे आश्वासन दिले, आता मी जरी एका पक्षाचं काम करत असलो तरी मला आता विशिष्ट पक्षावर बोलायचं नाही. आय वर्किंग 15 years old इज पब्लिक सेक्टर. मी पब्लिक सेक्टरवरच बोलतो
आदरणीय पवार साहेबांनी जी जी आश्वासनं दिली ती प्रामाणिकपणे पाळण्याचं काम केलं. याचं उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये कर्जमाफी झाली असेल तर ते आदरणीय पवार साहेबांमुळे झाली. आत्ताच्या कर्जमाफीबद्दल काय वाटतं तुम्हाला? आत्ताची कर्जमाफी सुद्धा फसवी आहे. माझ्या गावचं उदाहरण सांगतो. माझ्या गावामध्ये 2.5 कोटी रुपयाचं एका वर्षाला सोसायटीचं वाटप आहे. जवळपास शेतकरी 950 ते 1000 शेतकरी आहे. 7-12-8 आहे. मोजून 5 जणांना सुद्धा कर्जमाफी झाली नाही. मग हे फसवच आहे ना. पण मध्यंतरी म्हटलं होतं की 6000 खात्यावर जमा होणार, 2000चा हप्ता येणार. मला उदाहरण दाखवा कोणाचं. ते काय प्रकार? हे फक्त मतदानापुरतं लालच दाखवायची. मतदानापुरतं लालच दाखवायची एवढाच विषय. लालच कामालाही नाही. हा, लालच कामाला बदलाय. लोक सुज्ञ हो. लोकांना आता पैशाची घेणदेण नाही. लोक पैसे घेतील आणि आमचं ओपिनियन पण असं आहे मी लोकांनी पैसे घ्यावी कारण यांच्यामुळे काही फायदाच झालेला नाही. पैसे घेऊन लोक नाही काम करणार. आता यांचा एकच रेट शेवटला का फक्त पैशावर निवडणूक. आता पाहतोय ना आपण मीडियावर. आता तुमच्याकडे बातमी आहे पकडले 5 कोटी पकडले. सांगा ना मला सर्वसामान्य सामाजिक क्षेत्रातल्या लोकांचे पैसे पकडलेत का? विरोधी पक्षाचे पैसे पकडलेत का? का बरं ह्या सरकारमधल्या समाविष्ट असतानाचे पैसे पकडले जातात? सांगा. मी तुम्हाला प्रश्न विचारतो. ह्याच सरकारमधल्या पदाधिकाऱ्यांचे पैसे का पकडले जातात? यांच्याकडे पैसा आला कुठून? हा प्रश्न तुम्ही त्या सत्ताधाऱ्यांना विचारला नव्हता कधी? कोणाला? सत्ताधारी जे आहेत त्यांना विचारला ना. काय उत्तर मिळालं? उत्तर काय नाही. आता आरक्षणासंदर्भात उचललं. आदरणीय शरददादा सोनवणे होते, शिवाजी आढळराव दादा होते. दादांनी तर मुख्यमंत्र्यांच्या समोर सांगितलं होतं की आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये 6 महिन्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला नाही तर आम्ही पदावर राहणार नाही. झाले 5 वर्ष झाले, राजीनामा दिला नाही. मग आता लोक घरी बसवतील. लोक ठरवतील कुणाला. सगळं ज्यांनी आश्वासनं पाळली ना त्या लोकप्रतिनिधीला घरी बसवतील. मला पर्टिक्युलर कोणाचं नाव घ्यायचं नाही. XYZ कोणी असू. अमोल कोल्हेबद्दल काय वाटतं? अमोल कोल्हे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरचा खरा इतिहास समाजामध्ये ज्या व्यक्तीने आणला. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्य जोपासायचं, स्वराज्य रक्षणाचं काम संभाजीराजांनी केलं. त्यामध्ये स्वराज्य रक्षणाचे संभाजीराजांच्या नंतर राजे मल्हारराव होळकर असतील, राजमाता अहिल्यादेवी होळकर असतील यांनी स्वराज्य रक्षणाचं काम केलं. त्याच्यानंतर आणि तो जो इतिहास लपून ठेवला होता संभाजीराजांचा इतिहास जो दडवण्यात आला होता तो बऱ्यापैकी समाजापुढे आणण्याचं काम अमोल कोल्हेंना नक्कीच याचं श्रेय आहे की त्यांनी ते समाजापुढे मांडण्याचं काम केले, प्रामाणिकपणे काम केले आणि ही काळाची गरज होती. संभाजी महाराजांचा इतिहास हा समाजापुढे मांडणं ही काळाची गरज होती. लोकसभेमध्ये आता दोन्ही उमेदवारांपैकी कुणाचं पारडं जास्त जड आहे? ना साहजिक आहे. जुन्नर तालुक्यामध्ये अमोल कोल्हे. अडचणी कुणाच्या वाढल्या? मी पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये फिरतो. शिरूर असेल, हडपसर असेल. शिरूरमध्ये माझे संबंध आहे, हडपसर आहे, भोसरी आहे. मी सगळीकडे फिरतो. म्हणजे जो इथून मागच्या लोकांचा कल होता की बुवा गाडी मालकांच्या गाड्यांच्या संदर्भामध्ये दादा असतील किंवा इतर गोष्टी दादा, तो कल आता नाही. गाड्यांच्या बाबतीत पण फसवणूकच झाली ना. त्याला जबाबदार कोण आहे? त्याला पण लोकप्रतिनिधी जबाबदार आहे. आता सरकार कोणाचं मला सांगा. सरकार कोणाचं होतं? सेना भाजपचं. सरकारमध्ये सामील कोण? सेना भाजप. स्टेट लेवलला सरकार कोणाचं? सेना भाजपचं. सेंट्रल लेवलला सरकार कोणाचं? सेना भाजपचं. लोकप्रतिनिधी कोणाचे? सेना भाजपचे. मग तो प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी कोणाची? सेना भाजपची. दॅट्स ऑल. काही म्हणतात लोक की ही जी गाडाबंदी झाली ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये झाली होती. ती भूमिका काय? ती केली कोणी बंदी? वन्य प्राणी मित्र संघटनेने याच्या कोर्टामध्ये दावा दाखल केला आणि ती बंदी कोर्टाने घातली. सरकारचा काय संबंध आहे? हे फक्त चिखलफेक करायची. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात झाली, काही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा काही संबंध नाही. ही कोर्टाची ऑर्डर आहे आणि कोर्टाची मॅजिस्ट्रेटचं आपण न्यायालयाचा अवमान करू शकत नाही. हे जे आता जे पाळलंय आपण हे न्यायालयाचा आदेश आपण पाळतोय. बरोबर. तुम्ही न्यायालयाचा विषय घेतला म्हणून मग गाडाबंदीचा जो विषय असेल मग हे सरकार मार्गी लावेल की न्यायालय मार्गी लावेल? हे न्यायालयच मार्गी लावेल. पाठपुरावा सरकारने करायचा आणि न्यायालय मार्गी लावेल. सरकारने न्यायालयामध्ये भक्कमपणे बाजू मांडायची. ती बाजू न्यायालय उचलून धरेल आणि गाडा चालू करेल, जसं तामिळनाडूमध्ये झालं. हे सरकारच दुबळे. हे सरकारने बाजू मांडलीच नाही ना. शेतकऱ्यांची मांडली ना गाडा मालकाची. एवढंच नाही हो, सुशिक्षित लोकांची ना. वकील बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना जाऊन विचारा, डॉक्टर सेलच्या पदाधिकाऱ्यांना जाऊन विचारा. प्रत्येकाच्या कामे काय. GST म्हणजे काय केलं हो यांनी? GST आणला. GST सर्वसामान्य लोकांना गॅस सिलेंडर घेत होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये जो गॅस सिलेंडर 380 रुपयाला मिळत होता तो आता 740 रुपयाला मिळतो. काय केलं? जो भाव पेट्रोलचा 42, 45, 46, 48 होता तो भाव 84, 85, 88 वय. मग याला जबाबदार कोण? सरकार का? हो. कसं काय? कसं मी आता तुम्हाला जे मुद्द्यांचं स्पष्टीकरण देतोय
त्या मुद्द्याच्या आधारे सरकार जबाबदार आहे. इथून मागे ज्या गोष्टी झाल्या काही काँग्रेसच्या काळामध्ये, त्यावेळेस काही सरकारमध्ये असणारे काही शेतकरी असेल किंवा हेच विरोधक होते, ते गॅसच्या दराबद्दल बोलत होते, त्यावेळेस कांदा दरवाढीबद्दल बोलत होते. मग आत्ताच्या वेळेस सुद्धा कांद्याला बाजार नाही आहेत, गॅसचे दर वाढलेले आहेत. त्यावेळेस सुद्धा आता काँग्रेसवाले म्हणतात का आता कांद्याचे जे भाव आहेत ते खूप कमी आहेत. सेनेमध्ये असताना यांनी गॅसचे भाव दर खूप वाढवले आहेत, पेट्रोलचे भाव वाढवलेले आहेत. मग ह्या ज्या वेळेस सामान्य नागरिकाचा याच्यामध्ये राजकीय नेते असताना बरोबर आंदोलन करतात, भाव वाढल्याच्या नंतर प्रश्न मांडतात, मग सामान्य नागरिकाला यातलं कितपत कळतंय? कळतंय ना. सामान्य जनता आता हुशार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये सुद्धा चढ उतार झाला, पण एवढ्या प्रमाणात नाही झाला. आत्ता कांदा 30 रुपये आला, फेकून देण्याची वेळ आली. त्यावेळेस कांदा 40 रुपये होता, 50 रुपये होता, 100 होता, 150 होता, 300 पण होता. पण यांनी काय केलं, यांचा कांदा 400 पण गेला. पण किती दिवस गेला? 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस. 8व्या दिवशी डायरेक्ट 40व. हे धोरण कोणाचं? याला जबाबदार कोण? याला जबाबदार सरकारच ना. जर तुमचं पतधोरण त्या लेवलचं असेल, जर तुमचं हमी भावाचं धोरण त्या लेवलचं असेल, तर त्याच लेवल चढ उतार त्या प्रमाणात होतात. पण तुमचं जर धोरणच नसेल तर साहजिकच आहे असं एवढा भेदभाव होणार ना. या सगळ्या गोष्टींमध्ये खासदारांची कोणती नेमकी भूमिका महत्त्वाची असते? खासदारांची भूमिका सगळ्यात महत्त्वाची असते की शेतकऱ्यांचा तारांकित प्रश्न उपस्थित झाल्यानंतर कृषी खात्याला याची अपडेट देणं, कृषी खात्याला मार्केट कमिटीची काय हलाव आहे, कांद्याचं उत्पादन किती आहे ह्या वर्षी, गेल्या वर्षी किती होतं, पाठीमागच्या वर्षी किती होतं, मग त्या उत्पादनाच्या आधारे आपल्या देशाला कांद्याची मागणी किती आहे, आपल्या देशाला कांद्याची मागणी, कांदा किती कमी पडणार आहे का, कांद्याचा तुटवडा आहे का, कांदा वाढणार आहे, हे खासदाराचं याचं अपडेट खासदारांकडे पाहिजे. त्यांनी ती माहिती कृषी मंत्रालयामध्ये पोहोचवली पाहिजे आणि त्यानुसार ते धोरण तयार केलं पाहिजे. यांच्याकडे माहितीच नाही. यांनी गावात यायचंच नाही तर माहिती उपलब्ध होण्याचा प्रश्नच नाही. किती वेळा गावात नाही आली? 5 वर्षामध्ये एकदा नाही. माझे कार्यकर्ते सर्वांना विचारतात, 5 वर्षामध्ये एकदाही हे प्रतिनिधी गावात आलेले नाही. आम्ही त्या ठिकाणी बसतो, त्यांनी सांगितलं गावाला काही विकास निधी त्यांनी दिलेले आहेत. अजिबात दिलेला नाही. आता सोडे साखव, मला कळलं ते साखव पुलाचं, माझ्याच बंगल्या शेजारी साखव पूल आहे. आज तागायत माहीत नाही तो कुणी दिलाय. बरं त्यांच्या म्हणण्यानुसार दिला. मला सांगा, खासदार जर 5 रुपयाची कुदळ मारायला येतात तर 25 लाखाचं उद्घाटन करायला साकुरीमध्ये गावात खासदार येणार नाहीत? ज्या पदाधिकाऱ्यांनी 25 लाखाचं काम केलं त्याचं उद्घाटन का नाही केलं? माझा थेट प्रश्न आहे त्यांना. जर ते काम तुम्ही पर्टिक्युलरली केलंय, आम्ही करतो ना, आम्ही 1 लाखाचं काम केल्यानंतर आम्ही उद्घाटन करतो, आम्ही भूमिपूजन करतो. तुम्ही जर 25 लाखाचं काम केलं असेल, तुमच्याकडे ते पुरावे असेल ते पुरावे सादर करावे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही ते काम केलं असेल तर तुम्ही त्याचं उद्घाटन केलं का नाही, याचं उत्तर त्यांनी मला द्यावं. अमोल कोल्हे किती वेळा आला आपल्या गावात? अमोल कोल्हे किती वेळा आपल्या गावात आले? अमोल कोल्हे आता बघा, ते नवीन आहेत. त्यांचा इदुंपूरचा काळ आहे. ते निवडून गेल्यानंतर त्यांनी गावात किती वेळा यायचं त्याच्यावर तुलना होणार आहे. ती तुलना आज नाही होणार. अगदी नवखा उमेदवार आले, ती तुलना आज होऊ शकत नाही. काही लोक म्हणतात की अमोल कोल्हेंनी यापूर्वी काहीतरी गावात काम करायला पाहिजे, कारण की ते शिवसेनेचे उपनेते होते. त्यांनी गावात फिरायला पाहिजे नव्हतं, लोकांचा जनसंपर्क वाढवायला पाहिजे होता. ह्या सगळ्या गोष्टी आता अडचणीच्या ठरतील का त्यांना? बरोबर आहे का नाही? ते सेनेचे उपनेते होते. खासदार कोणाचे होते? खासदार कोणाचे होते? सेनेचे होते. खासदार मोठे का उपनेते मोठे? ऐका ना, उपनेते साहजिक आहे, उपनेते पण मोठे, पण निधी देण्याचं काम खासदारांचे. जर ते या विभागाचे उपनेते होते, परंतु त्यांनी जबाबदारी कोण ठेवतील? ती खासदारांनी दिली ती. ते खासदार विद्यमान पदाधिकारी आहे, मग त्याच्यामध्ये उपनेते हस्तक्षेप काय करतील? ते फक्त खासदारांना सुचवतील की अमक्या अमक्या गावामध्ये अमके पदाधिकारी माझ्याकडे आलते, त्यांचं काम करा. एवढंच काम उपनेत्यांचं. त्यांनी सुचवलं? कोणी? उपनेत्यांनी जे गेले असेल त्यांनी सुचवलं असेल की त्यावेळेस. तुम्ही गेलो ते आरक्षणाचा मुद्दा घेऊन? सेनेच्याच लोकांना विचारा, सेनेच्या खासदारांकडे कोण गेलतं आणि सेनेचे कोण लोक त्यांच्याकडे गेलते, हे हा प्रश्न सेनेवाल्यांनी सांगावा. का आम्ही अमोल कोल्हेंकडे गेलतो का त्यांनी आमची शिफारस केली नाही आणि त्यांनी खासदारांना सांगितलं नाही, हा त्यांचा प्रश्न आहे, तो आमचा प्रश्न नाहीये. खासदार निवडून आल्याच्या नंतर पक्षाचे असतात का जनतेचे असतात? जनतेचे असतात. पक्ष करून चालणार का आता? पक्ष करून कसं चालेल? जो खासदार लोकप्रतिनिधी निवडून येतो तो आम जनतेचा असतो. त्याने आम जनतेचं काम केलं पाहिजे होतं. परंतु ह्या खासदारांवर असा ठपका आहे, म्हणजे सर्वांना ते नेते हे साहजिक आहे, फक्त पक्षाचं काम करतात. हो. भविष्यामध्ये येणाऱ्या खासदारांनी तुमच्या गावातले कोणते प्रश्न मार्गी लावले पाहिजे? मला पुढचं सांगत नाही, परंतु एक आमच्या कंपनीचं, आता मी स्वतः सामाजिक क्षेत्रात काम करतोय, जर बदल झाला आणि अमोल कोल्हेंसारखा नवीन चेहरा निवडून आला तर एक छातीठोकपणे सांगतो, ह्या भागातली जी काही कामं असतील किंवा आमच्यासारखे पदाधिकारी जी कामं तिकडे घेऊन जातील, ती कामं ती व्यक्ती केल्याशिवाय राहणार नाही एवढी खात्री आम्हाला आहे. कॅल्क्युलेशन पुढच्या पंचवार्षिकमध्ये होईल की यांनी काय केलं आणि त्यांनी काय केलं. शेवटचा प्रश्न विचारतो, तुमच्या मनातले खासदार किती असणाऱ्या मताधिक्याने निवडून येतील? हे पाहतो, मला थोडक्यात सांगतो. शिरूर लोकसभेचं वोटिंग 21 लाखाच्या पुढे आहे
आणि कमीत कमी आता आपण कालचा एक टप्पा झाला आहे, सरासरी वोटिंग 55 ते 60% झालेलं आहे. आणि आपला हा ग्रामीण भाग आहे, दोन्ही उमेदवार जवळचे, हा सुद्धा आपला टप्पा 60%च्या पुढे होणार आहे. 21 लाखापैकी 60% वोटिंग होणं म्हणजे कमीत कमी 12-13 लाख वोटिंग होणं. निवडून येणारा खासदार हा कमीत कमी 2 ते 2.5 लाख मतांनी निवडून आलेला असेल. कोण येईल निवडून? दॅट्स ऑल. अमोल कोल्हे. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? बाळासाहेब विश्वासराव. आताची लोकसभेबद्दल काय वाटतं? आता काय वाटायचं आहे, निवडणूक लागलेली आहे आणि प्रचार यंत्रणा चालू आहे. कुणाचं पारडं जड आहे यावर? ह्या वेळेला तसं पाहिलं तर आता 15 वर्ष खासदार आढळराव निवडून आलेले आहेतच आणि ह्या वेळेला पण त्यांचंच पारडं जड आहे. का बरं? का म्हणजे त्यांचे समाजाशी असलेला संपर्क आणि विकास कामं ही मोठ्या प्रमाणात आहेत. आणि समोरचा उमेदवार आहे हा नवखा उमेदवार आहे, नवीन उमेदवार आहे, त्याला राजकारणात म्हणजे म्हणावं असं काही भरीव करता आलेलं नाही. इथून मागं पण ते राजकारणामध्ये होते, पण त्यांनी असं भरीव असं काही केलेलं नाही, त्यामुळे समाज त्यांना स्वीकारणार नाही. समाज त्यांना स्वीकारणार आहे, मग आढळराव पाटलांना कितपत स्वीकारणार आहे? कारण त्यांचं समाजाशी मी सांगितलं पहिलं तुम्हाला का जनसंपर्क मोठा आहे, विकास कामं पण झालेली आहेत आणि समाजासाठी काहीतरी ते करता येतच. माझ्यासारख्या एखाद्या सामान्य नागरिकांनी शिवाजी आढळराव पाटलांना मतदान करायचं तर का करावं? का करायचं म्हणजे त्यांचा विकास पाहून, त्यांचा संपर्क पाहून. आता समोरच्या उमेदवाराचा समजा इथून मागं पण ते राजकारणात होते, त्यांनी असं ठोस काही काम केलेलं नाही आहे. आता बाकीच्या तालुक्यांचं नाही, पण आमच्या तालुक्यापुरतं आम्ही सांगू शकतो का ते राजकारणात होतेच इथून मागं पण तालुक्यासाठी त्यांनी काहीही केलेलं नाही आहे. त्यांनी काय काय करायला पाहिजे होतं? काय अपेक्षा आहे तुमची उमेदवारांनी? अमोल कोल्हेंनी ज्या वेळेला ते म्हणजे इथून मागं ज्या पक्षात होते त्या पक्षामार्फत त्यांच्या गावाला म्हणा किंवा आजूबाजूच्या 5-6 गावाला, कारण त्यांचं पद मोठं होतं, उपनेतेपद होतं त्यांच्याकडं, तर त्यांनी ना त्यावेळेला तिथल्या 5-6 गावांना, तालुक्याला नाही करता आलं तर 5-6 गावांना का होईना पण काहीतरी निधी आणून तिथं विकास करून दाखवायला पाहिजे होता. तर त्यांच्यात ते काही गुण आम्हाला दिसत नाहीत. तसं आढळराव पाटलांनी ना आमच्या गावामध्ये छोटी मोठी कामं केलेली आहेत, नाही म्हटलं तरी. कोणती आहेत? काही रस्ते केलेत, घाटाचं काम केलेलं आहे, ग्राम सचिवालयाला 3-1 लाख रुपये निधी दिलेला आहे त्यांनी, रस्ता केलेला आहे. म्हणजे असे कामं छोटी कामं झालेलीच आहेत. हो. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? नामदेव पानसरे. काय वाटतं लोकसभेबद्दल कुणाचं पारडं जड आहे? सध्या तरी दादांचं पारडं जड आहे. त्यांनी सांगितलं दादांचं पारडं जड आहे. तुम्हाला काय वाटतं काय वेगळं काय त्या दादांमध्ये असं की त्यांचं पारडं जड आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादा सर्वसामान्य माणसांमध्ये हिंडणारे फिरणारे आहेत. त्यांना कधी कुणीही फोन केला तरी ते स्वतः फोन उचलितात, स्वतः काय समस्या असतील त्या जाणून घेतात आणि त्याच्यानंतर त्यांच्या ज्याने ते पूर्ण होणारं असेल तर ते लगेच त्यांच्या पियेला सांगून पूर्ण करून घेतात. त्याच्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण होईल असं वाटत नाही सध्या तरी. अमोल कोल्हेंबद्दल काय वाटतं? अमोल कोल्हेंबद्दल काय, अभिनेता म्हणून ते स्टार नक्कीच आहेत, अभिनेता म्हणून ते चांगलेच आहेत, ते उमेदवार म्हणूनही काय वाईट आहे असतला काय भाग नाही, परंतु त्यांच्याकडे विकासाचं कोणतं ध्येय कोणतं आहे, त्यांनी आत्तापर्यंत कुठल्या प्रकारचा विकास केला आहे? कुठलं एखादं त्यांनी असं लाख रुपयाचं का होईना एखादं काम दाखवावं आणि मग मतं मागायला समाजात जावं, काय अडचण नाही. भविष्यामध्ये जे कोणी खासदार येतील त्या खासदाराकडून काय काय अपेक्षा आहेत तुम्हाला? काय आता सर्वसाधारण लोकांचे रस्ते असतील, पाणी असेल, लाईट असेल, अन्य समजा रेल्वेचं दादांनी काम केलेलं आहे, हा पुन्हा नाशिक रोड झालेला आहे, समजा राहिला आहे 10-20% राहिला आहे, तर तोही पण होणारच आहे ना भविष्यात. कामं चालू आहेत काहींची, काही होणार आहेत, होते मागं पुढं होतेच थोडंफार. काय फायदा होणार तुम्हाला? आम्हाला काय नाही, बाकी आम्हाला येण्या जाण्याचा स्वतःला नाही फायदा झाला. उद्या आमचे तरकारी हे जरी इकडे तिकडे येऊन जाऊन झालं, अपडाऊन झालं, त्याच्यात 2 रुपये मिळाले तरी तो आम्हाला फायदाच आहे ना सर्वसाधारण शेतकऱ्यांना. आता साधारणतः शिवाजी आढळराव पाटलांना जर माझ्यासारख्या सामान्य नागरिकांनी मतदान करायचं आहे तर कोणत्या गोष्टी समोर ठेवून मतदान करायचं? आता हे जे त्यांनी केलेली कामं आहेत विकासाची आहेत, समजा आता पुन्हा नाशिक हायवे किंवा रेल्वे किंवा सर्वसाधारण आता आमच्यासारख्या गावात किती कमी म्हणलं तरी 10-1 लाख रुपये निधी त्यांनी टाकलेला आहे आत्तापर्यंत. जास्त असेल परंतु कमीत कमी 10-15 लाख रुपये तरी निधी त्यांनी आत्तापर्यंत टाकलेला आहे. एखाद्या किरकोळ गावात त्यांनी एवढा निधी जरी टाकला तरी काय जड आहे असं काय नाही. त्याच्यामुळं असं समजायचं, कारण खासदार आहेत शेवटी, त्यांना 6 तालुके आहेत, त्यांना काही 1-9-10 गावं सांभाळायच्या अशातला काय भाग नाही. त्याच्यामुळं जरी चुकून कमी आला असेल तरी तो आपण मान्य करून घ्यायचा. 6 तालुके आहेत, 6 एवढे वाड्या वस्ते आहेत, सगळीकडे निधी टाकायचा आहे. 2-2 रुपये एका वेळेस आला असेल कमी काय हरकत नाही. तुमचं मत? दादांनाच. बाबा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? भीमाजी विठोबा गाडगे. काय वाटतं लोकसभेबद्दल जे 2 उमेदवार आहेत त्या 2 उमेदवारांबद्दल काय वाटतं?
दोन्ही उमेदवार चांगले आहेत. एक आमच्या जुन्नर तालुक्याचाच उमेदवार आहे, तो नवीन आहे आणि दादा गेली 15 वर्ष खासदार म्हणून अतिशय चांगलं काम आहे त्यांचं. 15 वर्षामध्ये भारतासारखा एवढी मोठी राज्यघटना आहे, त्या 15 वर्ष ते त्या ठिकाणी काम करतात आणि त्यांचं अतिशय काम आहे. त्यांना त्या ठिकाणी पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे आणि चांगलं काम असल्यामुळं लोकांचा कल त्यांच्याकडे आहेच. शिवाजी आढळराव पाटील यांच्या काळामध्ये रेल्वेचा असेल प्रश्न किंवा बायपासचा असेल किंवा विमानतळाचा असेल किंवा गाड्याबंदीचा असेल, हे जे सगळे प्रश्नाचा विचार करून शिवाजी आढळराव पाटील यांच्याबद्दल काय वाटतं की तुम्हाला ते किती प्रश्नांना उत्तर देऊ शकलेत किंवा हे सगळे असणारे प्रश्न किती सोडवू शकलेत? वास्तविक जे मोठाली कामं आहेत ती कामं थोडी धीम्या गतीनं चालत असतात आणि ती लोकांच्या नजरेमध्ये भरत नाही. आता खेडचा बायपासचा पूल सुद्धा नदीचा झालेला आहे, पण काही लोकांना जुन्या पुलावून जातात, तो नवीन पूल नजरच पडत नाही. दादांची कामं धीम्या गतीनं जरी असली, कारण भारतातली कामं आहे, वरून येणारी कामं आहे, त्याला वेळ लागतो, पैसा पडावा लागतो. ही कामं धीम्या गतीनं जरी असली तर चांगल्या पद्धतीनं चालू आहे. अनेक कामं दादांच्या हातून घडत आहेत. रेल्वेसारखा प्रकल्प असेल किंवा MIDC असेल, MIDC सारखी कामं, अशी कामं खासदारांची असतात आणि ती कामं चांगल्या पद्धतीनं दादा करीत आहेत. आणि दादांचं दुसरं एक वैशिष्ट्य असं असतं का दर रविवारी दादा लांडवाडीसारख्या खेडेगावाला राहणारे दादा आहेत आणि त्या ठिकाणी दर रविवारी त्यांचा स्वतःचा दरबार भरला जातो आणि त्या दरबारामध्ये मतदारसंघातील जेवढी लोक असतील त्यांची काही समस्या असतील त्या समस्या घेऊन दादांच्या घरी जातात. तिथं कुणालाही विचारलं जात नाही तू कोणत्या पक्षाचा आहे काय आहे. दादा प्रत्येकाला भेटले जातात आणि निपक्षपातीपणे त्या माणसाचं काम केलं जातं. मी म्हणतो एखाद्याचं काम कमी झालं असेल पण अतिशय प्रेम त्या ठिकाणी दिलं जातं. चहा पाणी असन, जेवण असन, नाश्ता असन, त्या माणसाची उठबस केली जाते. म्हणून सर्वांच्या मनामध्ये दादा भरलेले आहेत. अतिशय चांगला खासदार आहे. तुला काय वाटतं लोकसभेबद्दल? लोकसभेबद्दल म्हणजे आता या ठिकाणी समोरचे उमेदवार आहेत अमोल कोल्हे, शिवाजीदादा आढळराव पाटील आहेत. तर अमोल कोल्हेही चांगले आहेत, वाईट नाही आहेत, परंतु नवीन उमेदवार आहे आणि या मागच्या काळात त्यांच्याकडे मोठं पद होतं, शिवसेनेसारख्या पक्षाचं एक मोठं पद होतं, त्यामधून त्यांना भरपूर कामं करता आली असती. ते आत्ता बोलत आहेत बैलगाड्याच्या बद्दल, तर या आधीच्या काळात शिवाजीदादांचे ते एक सहकारी होते. तर शिवाजीदादांनी या मागच्या काळात बैलगाड्यासाठी मोठी आंदोलनं उभारली. तर ह्या आंदोलनामध्ये महेशदादा लांडगे दिसले, आपले शरददादा सोनवणे दिसले. महेशदादांवरती पण केसेस आहेत, दादांवरती केसेस आहेत, शरददादांवरती पण केसेस आहेत. तर त्यापूर्वी या ठिकाणी आपले अमोल कोल्हे 4 वर्ष दादांचे सहकारी होते. त्यावेळेस ते कुठे आले नाहीत समोर आणि आता अचानक पक्ष बदल केला आणि लोकसभेची उमेदवारी मिळाली. त्यांना अचानक कसं काय बैलगाड्याचा प्रश्न आठवायला लागला? तर हे चुकीचं आहे त्यांचं. आणि साकुरी गावाबद्दल सांगायचं तर साकुरी गावामध्ये दादांनी भरपूर कामं केलेली आहेत. ग्राम सचिवालय इमारतीला त्यांनी 2.5 लाखाचा निधी दिलेला आहे. साकुरी जाधववाडी रस्त्यासाठी त्यांनी 23 लाखाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. अनामिका दत्तात्रय नेरकर यांच्या किडनी ट्रान्सप्लांटसाठी त्यांनी 3 लक्षाचा पंतप्रधान सहायता निधीमधून निधी उपलब्ध करून दिला आहे. धर्मनाथ घाटासाठी त्यांनी जवळजवळ 10 लक्ष निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी पोपटजानाजी साळवे यांच्या घराच्या जवळ एक साकव पूल आहे बनकरमाळा रोडला, त्या साकव पुलासाठी त्यांनी 25 लक्षाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. दादांनी कामं केली आहेत भरपूर. आणि आता जर आपलं रेल्वेच्या बाबतीत विचारलं जाते तर जॉर्ज फर्नांडिस सारख्या माणसाला कोकण रेल्वेचा प्रकल्प पूर्ण करायला 20 ते 22 वर्षे लागली आणि आता आपली पुणे नाशिक रेल्वे ही रेल्वे मंजूर झाली ती 16 साली मंजूर झाली. तर ह्या लोकांना अशी 3 वर्षात रेल्वे अशी धावलेली पाहिजे का? जॉर्ज फर्नांडिस सारख्या एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाला कोकण रेल्वेचा प्रकल्प साकारायला 22 ते 20 वर्षे लागली. तर 3 वर्षात कशी काय पुणे नाशिक रेल्वे साकारली जाईल? आणि याच्या बाबतीत आपलं पुणे नाशिक हायवेच्या बाबतीत आहे, पण हाय ठीक आहे, कामं थोडी सावकाश चालू आहे. त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांचा विरोध होता, जमिनी संपादनाला वेळ लागला, त्याच्यामुळे ती कामं थोडी दिरांगाने झाली, त्याबद्दल वाद नाही, पण होणार आहेत ती कामं. आणि तसंच आपला आनेमाळशेज रोड आहे, आनेमाळशेज रोडचंही काम दादांनी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्यानंतर आपलं बनकर फाटा ते गोडेगाव भीमाशंकर रोड आहे, त्याचंही काम दादांनी मंजूर केलेले आहे. दादा कामाच्या बाबतीत दादा कुठेही कमी पडणार नाही आहेत. या सगळ्या गोष्टी झाल्या की एवढी विकास कामं दाखवली सगळे काय, पण नाराजीचे सूर कसे काय उमटत आहेत?
हा साहजिकच आहे ना. आता 15 वर्ष दादा खासदार आहेत म्हणल्यावरती त्यांच्यावरती नाराजीचे सूर लोकांमध्ये उमटणारच. आता थोडक्यात मग जास्त दिवस झाले अँटी इन्कमसी तर त्यांना थोडा हे राहतोच. परंतु असं काही नाही का बाबा एवढाही काय त्यांचा पराभव होण्या इतकर त्याचा फटका त्यांना बसणार नाही. दादा सर्वसामान्यांमधले व्यक्तिमत्व आहे. नेहमी दादांना कोणी, आता मी स्वतःही दादांच्या बंगल्यावरती जाऊन आलेलो आहे. दादा असं एकदम दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. गेल्यानंतर व्यवस्थित बोलतात वगैरे, सर्वसामान्य माणसाच्या अडचणी समजून घेतात. तसंच आता काही लोक बोलतात बा दादांनी कोणाला काम दिलं, तर आमच्याच गावातील एक मुलगा आहे मनोज गाडगे म्हणून, परिस्थिती एकदम गरीब आहे. त्यांचे वडील आता हेच दादा बसले त्यांच्या हॉटेलमध्येच पूर्वी वेटरचं काम करीत होते. तर त्यांचा मुलगा हुशार मुलगा, परंतु घरची परिस्थिती शिक्षणाजोगी नव्हती. तर त्या काळात एक 7-8 वर्षापूर्वीचा काळ आहे. त्या काळात DEDची थोडी क्रेज होती. तर त्याला DED करायचं होतं. तर ते शिक्षणाचा खर्च त्याला करण्या इतपत परिस्थिती नसल्यामुळे ते दादांकडे गेले. तर दादांच्या कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि आज तो मुलगा दादांच्याच कॉलेजमध्ये शिक्षकाची नोकरी करतोय. म्हणजे असं नाही की दादांनी कुणाला नोकऱ्या दिल्या नाहीत वगैरे, हे चुकीचे आरोप होत आहे दादांवरती. आता ही निवडणूक कुणाला जड जाणार आहे? निवडणूक कुणाला जड जाणार ते मला माहीत नाही, पण दादांना नक्कीच सोपी आहे. हो दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? सुनील गाडगे. काय वाटतं लोकसभेबद्दल? 2 उमेदवार आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटतं? काय प्रॉब्लेम नाही, दादांना विजय 100% होईल असं मला वाटतं. का बरं 100%च का? कारण दादांचा लोकसंपर्क हा दांडगा आहे आणि जे आजचे नवीन उमेदवार आपण म्हणतोय त्यांचा अजिबात संपर्क नाही आहे मतदाराचा. त्यांचा संपर्क म्हटलं तर फक्त आपली जी संभाजी महाराजांची जी मालिका चालू आहे त्या दृष्टीने त्यांचं फक्त एक नावलौकिक झालेलं आहे. बाकी त्यांचा अजिबात, त्याच्या अगोदर ते शिवसेनेत होते तेव्हा त्यांचं उपनेतेपद होतं. उपनेतेपद आज शिवसेनेने दिलं असताना पण त्यांनी कधी लोकांशी संपर्क ठेवला नाही. आणि एक आजची निवडणूक म्हटलं तर जनसंपर्कावर बरीच आधारित असते आणि जनसंपर्क ज्या माणसाचा दांडगा आहे, कारण लोक त्यांनाच ध्यानात धरतात आणि लोक ज्याचा जनसंपर्क दांडगा नाही त्याला ध्यानात धरत नाहीत. त्यामुळे दादांचा विजय हा निश्चित होणार आहे, त्याबद्दल मला तर कोणतेही दुमत वाटत नाही. आता साधारणतः म्हटलं होतं कांद्याला बाजार नाही आहेत, गाडाबंदीचा विषय असेल किंवा विमानतळाचा किंवा रेल्वेचा किंवा बायपासचा, हे सगळे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कुठपर्यंत दादांनी सोडवलेत किंवा ते सोडवण्याचा प्रयत्न करतात किंवा यावरती असणारे विरोधक काय करू शकतात? आजपर्यंत दादांनी सगळेच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. आजही बैलगाडा शर्यतीच्या बाबतीत म्हटलं तर दादा त्याबद्दल आजही कोर्टामध्ये ते स्वतः एकटे लढत आहेत. आर्थिक बाह्यवळणाचा प्रश्न झाला तर आता म्हणजे पुन्हा नाशिक रेल्वेचा, पुन्हा नाशिक रस्त्याचा, तर तो पण दादांनी त्याच्यावर निधी टाकून आजपर्यंत जवळजवळ 80% काम पूर्ण झालेलं आहे. आणि राहिले काय तो विरोधक फक्त थोड्या अपूर्ण राहिलेल्या कामाचं भांडवल करतात आणि तो कोणताही आता सरकार जरी आलं तर ते पूर्ण होणार, कारण दादांनी त्यावरती काम पूर्ण तोच नेलेलंच आहे. त्याच्यावर फक्त निधी पडायचा अवकाश आहे आणि आता ठेकेदार पण नवीन नेमलेला आहे. त्याच्यामुळे ते काम चालू आहे. बाह्यवळणाचं म्हटलं नारायणगावच्या तर ते काम चालू आहे आणि खेडच्या घाटातलं म्हटलं तर ते काम चालू आहे. त्याच्यामुळं ते काम ते काही तरी 4-2 महिन्यात ते पूर्ण देखील होईल अशी मला खात्री आहे. आणि दादांच्या बाबतीत पुणे नाशिक रेल्वे म्हणजे जवळजवळ कितीतरी 7,500 कोटीचा तो मोठा खर्च आहे आणि 7,500 कोटीपैकी 3,500 कोटीचा खर्च राज्य शासनाने उचललेला आहे आणि 3,500 कोटी केंद्र सरकारने उचललेला आहे आणि दादाचा पाठपुरावा त्या बाबतीत चालू आहे. त्याचा सर्वे झालेला आहे. परंतु रेल्वे मंजूर करणं म्हणजे काय असं साधी गोष्ट नाही. ती काय लगेच 1-2 वर्षात होत नाही. ती पूर्णत्वास येण्यासाठी त्याला 1-4-5 वर्षाचा कालावधी लागेल आणि येत्या टर्मला दादा तो 100% पूर्ण करतील याची मला खात्री आहे. कारण केंद्रात सरकार हे नरेंद्र मोदी साहेबांचंच असेल आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या जर त्या ठिकाणी जर सरकार आलं तर सरकारचा एक फायदा राहतो आहे का सत्ताधारी आमदार ते काम मोठे काम मार्गी लावू शकतात आणि विरोधक जर त्या ठिकाणी जर जाऊन बसली तर कदाचित माझ्या हिशोबाने पुणे नाशिक रेल्वे अजूनही रखडू शकते. त्याच्यामुळे खासदार हे पूर्ण करणारच ही खात्रीची. खासदार तर पूर्ण करतीलच, पण इथून मागं 15 वर्ष खासदार होते ना, इथून पाठीमागे खासदार त्याला प्रोसिजर असते साहेब. त्या जर प्रोसिजरला त्याला परवानग्या वगैरे असतात, त्याचं जमीन संपादन असते, परत त्याच्यावरती निधी असतो, त्याचं सर्वेक्षण असतं, साऱ्या प्रोटोकॉल त्याचे पूर्ण करावे लागतात ना. आणि जर ते पूर्ण जर झाले नाही
तर लगेच काय तिकडून हिरवा कंदील मिळाला म्हणजे रेल्वे मंजूर पूर्णत्वात जाईल असं नाही ना, त्याच्या साऱ्या परवानग्या वगैरे असतात. बैलगाड्याबद्दल काय वाटतं? बैलगाड्याच्या शर्यतीत आजही खासदार साहेब त्या ठिकाणी कोर्टात सर्वोच्च न्यायालयात तेच लढतात. आजही तुम्ही दाखवून द्या काय राष्ट्रवादीची कोणती एखादी संघटना त्या ठिकाणी किंवा एखादा मोठा पुढारी त्या ठिकाणी कोण कोर्टात लढतोय का, त्यांनी कोणी त्या ठिकाणी प्रश्न मांडलाय का बैलगाड्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं त्या पद्धती? राष्ट्रवादीचे कोणते नेते ज्यांनी हा प्रश्न मांडायला पाहिजे होता? ते आता या ठिकाणी पुणे जिल्ह्यात म्हटलं तर खरोखर तसं पाहायला गेलं तर दिलीप वळसे पाटील साहेबांनी त्या ठिकाणी तो प्रश्न मांडायला पाहिजे होता, किंवा अजित पवार आहेत आपले उपमुख्यमंत्री होते, त्यांनी त्या ठिकाणी ते विधेयक सादर करायला पाहिजे होतं. राज्य सरकार त्यांचं होतं, त्यांच्या काळात त्या बैलगाडा शर्यती बंद झालेल्या आहे आणि त्या बंद झाल्या असताना त्यांनी तसं ते विधेयक त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे मांडून त्या ठिकाणी त्याची संमती घेऊन ते राष्ट्रपतींकडे द्यायला पाहिजे होतं मंजुरीसाठी. परंतु त्याबाबत हे सरकार उदासीन राहिले. कारण का तर खासदार हे फक्त बैलगाडा मालकांच्या जीवावर निवडून येणार खासदारी आणि मग त्यांना कुठंतरी शह द्यायचा म्हटलं तर त्या बैलगाडा शर्यती बंद पाडल्या पाहिजेत, हा त्यांचा एक मानस होता की काय हे मला काही समजू शकलं नाही. परंतु त्या निमित्ताने का त्यांनी कोणत्याही प्रकारचा, कारण हा माणूस बैलगाडा मालकांच्या जीवावर निवडून येतो, मग त्याबद्दल कोणीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याची बाब लक्षात घेतली नाही किंवा त्या बाबतीत पाठपुरावाच केलेला दिसत नाही. या ठिकाणी सांगितलं जातं की आपण साकोरे गावामध्ये आणि या गावातल्या प्रत्येक नागरिकाची प्रतिक्रिया जाणून घेतली की त्यांच्या मनामध्ये नेमका खासदार कसा असावा. वेगवेगळ्या भूमिका मांडल्यात. कुणी राष्ट्रवादीबद्दल बोलले, कुणी आपल्या असणाऱ्या शिवसेनेबद्दल बोलले, कुणी आपल्या उमेदवाराबद्दल बोलले. हे वेगवेगळ्या भूमिका आहेत. कुणी शेतकऱ्यांचे असणारे कांद्याचे प्रश्न मांडलेत, कुणी बैलगाड्याचा मांडला आहे, कुणी रेल्वेचा मांडला आहे, तर कुणी किती निधी माझ्या गावाला दिला त्याबद्दल बोलत. तर काही लोकांनी सांगितलं की आम्हाला राजकारणावरती बोलायचंच नाही. ह्या साकोरे गावातल्या असणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थांची भूमिका आपण जाणून घेतली. अजूनही अनेक गावांमध्ये जायचं, त्या गावातल्या असणाऱ्या प्रत्येक नागरिकाची भूमिका आपल्याला जाणून घ्यायची आहे आणि त्या गावातल्या असणाऱ्या माझ्या मनातला खासदार कसा असावा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय. धन्यवाद. शिवनेर प्राईम टाईप करून सबस्क्राईब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.